महायुतीमध्ये निलेश राणे विरुद्ध नितेश राणे असा संघर्ष निर्माण झालाय। शिंदेंच्या शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधणाऱ्या नितेश राणेंना निलेश राणेंनी जपून बोलण्याचा सल्ला दिलाय। पाहूया नेमकं काय घडलंय। सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। धाराशिवच्या मेळाव्यात मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे महायुतीतच असलेल्या राणे भावंडांमध्ये जुंपल्याचं दिसतंय। धाराशिव जिल्हा नियोजन समितीत निधी वाटपाच्या मागणीवरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत वाद सुरू आहे। भाजप आमदार राणा जगजित सिंह यांच्या तक्रारीनंतर समितीच्या कामांना स्थगिती देण्यात आली। या मेळाव्यात भाष्य करताना नितेश राणे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला अप्रत्यक्ष लक्ष्य करत देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, तेच बाप आहेत असं विधान केलंय। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवा की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत। म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। म्हणून किती इकडे तिकडे मिरून दे, 4 दिवसाची चांदणी आहे, कळेल हळू टप्प्याटप्प्याने काय होणार आहे। नितेश राणे यांच्या वक्तव्याने शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीचा सूर आहे। नितेश राणेंचे बंधू आमदार निलेश राणे यांनी एक्स पोस्ट करत सांभाळून बोलण्याचा सल्ला नितेश राणेंना दिलाय। नितेश राणे यांनी जपून बोलावं, मी भेटल्यावर बोलेनच, पण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे। सभेत बोलणं सोपं आहे, पण आपल्या बोलण्यामुळे नेमकं कुणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे। आपण महायुतीचे आहोत हे विसरून चालणार नाही, अशी एक्स पोस्ट निलेश राणेंनी केली आहे। या पोस्टला नितेश राणेंनी गमतीशीर उत्तर दिलंय। निलेशजी, तुम्ही टॅक्स फ्री आहात, असं गमतीशीर उत्तर नितेश राणेंचं आहे। यानंतर चिपळूणमध्ये बोलताना निलेश राणेंनी महायुतीत चांगलं वातावरण राहिलं पाहिजे असंही विधान केलंय। बोलायचं होता की आपण महायुतीमध्ये आहोत, महायुतीमध्ये वातावरण तसं चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे, त्याच्या पलीकडे काही नाही। राणे भावंडांमध्ये रंगलेल्या या जाहीर वादानंतर विरोधकांना टीका करण्याची संधीच मिळाली आहे। मला असं वाटतं की खरंच नितेशने अतिशय सांभाळून बोललं पाहिजे। तुमच्या सोबत घेतलेले पक्ष उडी मारून येऊन मांडीवर बसलेल्या पक्षांना तुम्ही डिच करताय। विरोधी पक्ष तर आम्ही त्या गोष्टीकडे फारसं सिरियसली घेतच नाहीये, पण किमान सत्तेत असलेल्या पक्षाला तरी डिच करू नका असं आता आम्हाला सांगण्याची गरज आहे। नारायण राणे असतील, हे 2 पोरं असतील, यांनी पूर्णपणे भारतीय जनता पार्टी संपवण्याचा घाट त्यांचा सुरू झालेला आहे। कशामुळे माहिती आहे ना, शिस्त नाही त्यांना काही, भाजपमध्ये जरी गेले असं शिस्त नाही आहे। एक तर शिवसेनेचे आमदार आहेत, एक तर शिवसेनेचे खासदार आहे वडील, ते नाही आहे, ते शिंदेकडे येते। आणि म्हणून असं असेल तर त्यांच्याकडे पाहणंच नको, कारण काही बोलतात ते। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर सारवासारव करत मुख्यमंत्री यावर बोलतील असं म्हटलंय। त्यांचा म्हणण्याचा अर्थ जो होता, म्हणण्याचा अर्थ असा होता की माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहे, राज्याचे नेते आहेत, राज्याच्या सरकारमधलं मुख्यमंत्री हे राज्य चालवतात, त्यामुळं काही अन्याय झाला असेल तर तो दूर माननीय मुख्यमंत्र्याकडनं होऊ शकतो, असा बोलण्याचा सूर त्यांचा होता। त्यांनी आता जी भूमिका नितेशजींनी मांडलेली आहे ही नेहमीच पक्षाला पूरक राहिलेली आहे। आता नितेशजी, मला वाटतं निलेशजी शिंदे सेनेमध्ये आहेत, सर्व शिंदे सेनेला नितेशजीचा धोरण मान्य नसेल, काय शेवटी असं ते घरातला विषय आहे, ते मला वाटतं ते एकमेकाला एक चर्चा करून तो विषय संपवतील। महायुतीत भाजप आणि शिंदेंची शिवसेना या पक्षातली सुंदोपसुंदी या निमित्तानं समोर आली आहे। आक्रमक नेतृत्व अशी ओळख असलेल्या नितेश राणेंना त्यांच्या भावानं जपून बोलायचा सल्ला देऊन महायुतीच्या एकोप्याची आठवण करून दिली आहे। आता राणे बंधूंमधल्या वादाचे भविष्यात काही पडसाद उमटणार का हे पाहावं लागेल। रहीम शेख आणि पद्मेश पवारसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।